नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या त्याला एक्सप्लोरिंग मॅपमध्ये. आपण आता आहोत दार्चुलाला. हा आहे दार्चुलाचा व्ह्यू. फुल फॉग आहे इथं डोंगरावर. तिथं वरती आम्हाला जायचं आहे. हा आहे दार्चुला. सकाळच्या वाजले 7:20 आणि आम्ही रेडी होतो आता. ऑलमोस्ट सगळ्यांचे पॅकिंग वगैरे आंघोळ वगैरे झाले, फक्त थोडी पॅकिंग बाकी आहे. सगळ्यांचे ऑलमोस्ट चहा वगैरे पिऊन झाला. आणि मेन म्हणजे आमचे पासेस आलेत. आम्ही पास आमचे आले नव्हते. हे आमचे पासेस म्हणजे वर जाण्यासाठी इनर लाईन पास जो बोलतो आपण, हा आहे तो इनर लाईन पास. हा आहे पिथौरागडचा मार्केट. फुल लाईन, फुल टुरिस्ट आहे इथं. बघा तिथपर्यंत गाड्या आहेत फुल. समोरच सत्यमेव जयते गांधींचा स्टॅच्यू बघा. हाय फुल जागा त्या. आमच्या बॅगे बिगी फुल एकदम सेटअप झालेला आहे. हाय जागा तू फुल आहे त्या. आणि आता निघण्याची तयारी चालू आहे आमची. हा बघा आमचा गॉगल मॅन. 1 2 3 एक आहे वाटतं माथ्याला नाकाला व्हायची. हा हा आप भी मांगो मेरे से गॉगल. गधे के साथ गधा. गधे के साथ गधा गधा है. चला जल्दी चला. तर आम्ही आता निघालो होतो ओम पर्वतात जायला गुंजी इथून. तर गुंजी इथे जात असताना समोर जे दृश्य आहे, हे दृश्य जे आम्ही उभे आहोत आहे दार्चुला. आणि समोर जो बघताय तुम्ही तो पण दार्चुला आहे, परंतु तो नेपाळचा दार्चुला आहे. ही जी नदी आहे, ही नदी दोन्ही देशांना डिवाईड करते. जी नदी तिथून जाते ना, तो पूर्ण एरिया नेपाळ ते समोरच्या साईडचा, आणि या साईडला आहे तो इंडिया. हा पूर्णपर्यंत जो पण बघता ना तुम्ही, हा पूर्ण नेपाळ आहे. फोटो काढायची काय क्रिएटिव्हिटी आहे बघा. आम्ही सर्वजण खाली आणि तो वरून सेल्फी घेतोय. आमचा क्रिएटिव्ह माणूस डिटेक्टिव्ह रितेश. फायनली ज्यासाठी आम्ही आलो होतो त्या डेस्टिनेशनला चाललो आता. रोड कंडिशन आणि ही रोड कंडिशन इकडची लँडस्लाईड. तर पाऊस पडला की लँडस्लाईड पकडून चालत असे रोड्स आहेत तिथे. चांगले पण आहेत बरं. चांगले तर खूप आहेत, खराब कमी आहेत. पण डोंगरावर पूर्ण हिरवगार डोंगर आहे, परंतु तिथं आग लागले का काय लागले समजत नाही. तर डोंगरामधून धूर निघतोय. एवढ्या हिरव्या डोंगरावर आग तर लागू शकत नाही. हिरव्या डोंगरावर आग तर नाही लागू शकत. काय माहिती नाही. बघा नजारा घ्या या गोष्टीचा, काहीतरी वेगळंच आहे. हे नाही आत्महत्या निघते ना धूर एकदम. ही आहे इकडची रोड कंडिशन. रोड भारी बनवतात इथं, पण काय होतं लँडस्लाईड झाल्यामुळे रोड नाही नीट राहू शकत. एवढे मोठे मोठे दगड पडल्यावर काय रोड राहील. ते मोठा दगड आहे, एवढी मोठी दगड मोठं रस्ते देतात मोठे मोठे. वाव. चल 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 चल. डेंजरस रोड. इकडे खाली दाखव. खाली पूर्ण खाई, नदी चालले वाहत. नदी बरोबर लोकांना वाहत देते ती. पिटी व्हॅली ट्रेलर होता. स्पितिवेली नाही ऐकू शकत भाई. ओके दौरा येतो मग ठीक आहे, थोडासा जाईल. स्पितिवेलला सगळीकडे जायचं होतं ना वेगळ्या. रस्ते आहेत त्याच्यापेक्षा चांगले रस्ते पण आहेत, पण जिथे लँडस्लाईड झाले ना त्या ठिकाणीच जरा खराब रस्ते आहेत. पण लँडस्लाईड झाला लगेच त्यांच्या गाड्या येतात. काम चालू होतं. मानलं पाहिजे बिहारला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आर्मीचा ची गाडी अडकले 4x4 नाही म्हणून. 4x4 वाला आमची गाडी बरोबर गेली पुढं. तिचा काय त्रास होत नाही. गाईडवाला रितेश योगेशला इन्स्ट्रक्शन देतोय. आम्ही उतरलो, ॲक्च्युली बसलेलो आम्ही, त्याच्यामुळे लोड होता गाडीवर, तर गाडी चढत नव्हती.
गाडी चढत नाही आणि यांना फोटोशूट चालू यांचा. हा दगड बघा असा एकदम पॉइंटला राहिले. लास्ट कोपरा बघ त्याचा आतमध्ये आहे. पूर्ण डोंगर बाहेर आहे. पोकलं नाही इथे रस्त्याचं काम करायला येते समजलं येतं वरती बघा पूर्ण चेपल्या बघा वरून पूर्ण वरून जातो खालून पण तुटल्या पाय बघा पूर्ण वाकडा झालं वाटते वरून ती पडत उलटी पडत आली वाटते तिथे ते बघा पत्रा त्याचं आणि हा त्याचा पत्रा आहे. व्हिडिओ बघता ना फोटो व्हिडिओ मध्ये कधी समजायला माहिती नव्हतं घ्या पण रिअल मध्ये तो बघता आपण तो डेंजर आहे. बोल त्याच्यात तुम्हाला आम्ही आता तो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला किती समजा माहिती नाही. 20% बघा हे सगळं नॉर्मल वाटत असेल पण इथं आमची काय हालत आहे आम्हाला माहिती. पण सर्वांनी हा एक्सपिरियन्स घ्यावा सगळ्या गोष्टीचा कारण की व्हिडिओ मध्ये तर ठीक आहे आपण बघतो असं आहे तसं आहे पण रिअल मध्ये जे बघतो ना आपण ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत की व्हिडिओ मध्ये असं आहे आणि रिअल मध्ये असं आहे. इकडचा सर्वात डेंजरस बेंड एस बेंड आणि इथं आता आमची गाडी येते ही एस बेंड वरून. हा पूर्ण असा राऊंड आहे युटर्न आहे जागेवर. इथून गाडी येते आमची आता सेकंड गाडी एकदम इझिली चढवते योगेश भाई. फोर बाय फोर गाडी नसल्यामुळे थोडी स्पीड होते पण इझी निघते. एक गाडी गेले पुढे आमची. चालले एस बँडवर पुन्हा एक ट्रायल घ्यायला विकिना ना फुल एकदम ॲडव्हेंचर ग्रुप मध्ये. लाईफ इज एन्जॉय. बघा ॲडव्हेंचर मानता आमची बघा खास बघा किती खास ना. हा बघा एस बँड गाडी इथून स्टार्ट झाली इथून आकार आणि हा इथून पुढे येऊन असा गोल फिरेल म्हणून याला एस बँड बोलतात म्हणजे एसच्या आकाराचा आहे हा बँड टर्न. आणि खूप डिफिकल्ट ॲक्च्युली आज पाऊस वगैरे काय नव्हता म्हणून तो नीट चढला. गाडी पण नीट नेली आमची. 4x4 गाडी असल्यामुळे ती बरोबर चढली. गाडी घाण होऊन आले सगळ्यांच्या सगळेजण इथं गाड्या धुत आहेत. वॉशिंग सेंटर नॅचरल वॉशिंग सेंटर हे बघा वरून पाणी येतोय. आता आमची गाडी चालली आंघोळ करायला. 0.5 आंघोळ झालं आमच्या गाडीला. आमच्या गाडीचा आंघोळ झाला. आता ही दुसरी गाडीची आंघोळ चालू झाली. वरून पाणी येतोय डोंगरावरनं आणि ही गाडी वॉशिंग. आवडत दोन पाण्याचा भाव टाकायला आहेत धंदे. मी तो चढून आलो तर रस्ता झिकझॅक एकदम खतरनाक रस्ता. या रस्त्यात जस्ट आता वरती आलो आम्ही. खूप भारी वाटतंय. किती खतरनाक रोड आहेत बघा ना. आपल्या इथं सिटीमध्ये एवढे चांगले रोड नाही एवढे इथं रोड आहेत. आता आलो आम्ही एकदम डोंगराच्या टोकाला टॉप आणि असं आलोय की तुम्हाला आता दाखवलं नाही की तुम्ही मजा घेतोय रस्त्याची. आम्ही हे रस्ते बघा दाखवायचं दिसलं तर ठीक आहे तुम्हाला. हे असे रस्ते डायरेक्ट बेंड आहे डायरेक्ट वर चढायला. हिल एकदम हिल इन्क्लाइन हिल एकदम. आता जस्ट आम्ही पोहोचलो. आता सगळं चढून वगैरे चढाई वगैरे झाली आणि पोहोचलो आता गुज्जी बॉर्डरला. ही बॉर्डर आहे इथं आपली गाडीची चेकिंग होते पूर्ण. ही पूर्ण बॉर्डर आहे. एंट्री करायला लागते सर्व. इथं एंट्री पण करायला प्रत्येक माणसाची प्रत्येक गाडीची एंट्री होते इथं. आता पोहोचलोय. ही आधी कैलाशी त्यांची हे आहे आणि इथं हा चेकपोस्ट आहे. इथं चेकिंग होते आपल्या गाडीची आणि आपला पास. इथं पास कंपल्सरी लागतो आपल्याला आणि तो पास दाखवल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. नजारा आहे तर एक नंबर. तिथं फुल अंधार आणि इथं लगेच सूर्यकिरण.
कोडिंग असते, ही अशी कोडिंग असतात. येतो आता गाडी गेली हे दाखवतात बरोबर ना. डोंगर बघण्यासाठी डोंगर अंगावर आले आपले. तो काय बोलतो घ्या बघा कसं फुल डेंजरस. स्वतः एक्सपिरियन्स करायच्या गोष्टी आहेत नाही एक्सपिरियन्स करायची गोष्ट. व्हिडिओ मध्ये काय व्हिडिओ 5-10% फक्त. इकडे काय दिसतं आपल्याला ते समजा व्हिडिओ मध्ये समजणारच नाही. जे दिसते त्याचा 20% मध्ये दिसत नाही व्हिडिओ मध्ये. इमॅजिन नाही करू शकत. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं आहे इथं. हा डोंगर बघा आता, असं वाटतं लाकूड आहे, लाकडाला पोखरलाय. बघा झालेली लँडस्लाईड थोडे दिवस पहिला झालेली. पूर्ण डोंगरच खाली आले बघ कसा. असं वाटतं पडल एवढा खाल्ले आले ते. दाडा बेड तुटले. डोंगर आहे त्याच्या खाली. सकाळी 8 वाजता रूम सोडला होता आम्ही. तेव्हापासून काहीच खायला नव्हतं. सकाळपासून आम्ही रूम सोडला होता 8 वाजता. तेव्हापासून काहीच खाल्लं नव्हतं. तरी मुंबई चौपाटी म्हणजे आर्मी कॅन्टीन आहे, तिकडे चाललं होतं जेवायला. मराठा रेडिमेंटचे कॅन्टीन आपली, तिकडे जेवायला झाला. इथं त्यांचं जेवण आहे. काली माता मंदिर आहे. इथून निघणारा पाणी काला पाणी, म्हणजे त्या नदीला काली नदी म्हणून बोलतात. नदी ही दार्चुलाला भेटते, हिला काली नदी बोलतात. आणि इथेच हा कालिका देवीचा प्राचीन मंदिर आहे. आणि तिकडे त्याच्या बाजूलाच लगेच आर्मी कॅन्टीन आहे. तिकडेच आता नाश्ता वगैरे जेवण करतो आपण तिथं. तुम्ही दार्चुल्यावरून येत असाल तर दार्चुल्याला भरपेट नाश्ता करा, कारण की 80 किलोमीटर जो आहे गुंजी, तिथं पोचायला जवळजवळ 6 तास लागले आम्हाला. आणि त्यानंतर आता हा आर्मी कॉटेजमध्ये आम्हाला जेवण भेटलं आहे. मध्ये मध्ये होते चांगले होमस्टे वगैरे, तिकडे जेवण होता, पण ते वाटत नव्हतं खायला म्हणून आम्ही खाल्लं नाही. तर आता बघू, इथं वडापाव वगैरे आहे, दाखवतो तुम्हाला कॅन्टीन. आणि इथे या गोष्टी भेटा इथं. जॅकेट कॅट बरोबर समोसा, मोमोज, मॅगी, जलेबी. हा एक कालिका माता मंदिर. जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलो. प्रमुख काय बोलते मंदिराबद्दल? कालिका मातेचा इथे नदीचा उगम झालेला आहे. इथनं ही नदी वाहते आहे. आणि इथले या दर्शनाची अशी खाती आहे का पहिला दर्शन इथून घ्यायला लागतो देवीचा, त्याच्यानंतर आपला ओम पर्वत आणि आधी कैलासला जायला झालं. तरी आम्ही आता दर्शन. ही नदी आहे आणि इथून ती नदी पुढे वाहते. पुढे वाहत मध्ये पुढे गुंची होऊन दार्चुलापर्यंत जाते. इथं एवढ्या लांब आपल्या महाराष्ट्र रेजिमेंटचे आहेत, मराठा रेजिमेंटचे. त्यांनी बनवले मस्तपैकी समोसे सेम टेस्ट. अजून वडापाव बाकी आहे. वडापाव नंतर, समोसा नंतर हा वडापाव. किती छान लागतो वडापाव. इथं आल्यानंतर खायला अजून मजा येते. एवढ्या लांबून आल्यानंतर वडापावची टेस्ट अलग असते. आणि त्यात भूक पण लागले, नाश्ता नाही करायला खाली. आमचं काय पोट भरत नाही, अजून वडापाव घेतले आणि मॅग्या. बड्डे पार्टी असता ना, चालेल मी तिथे आहे आज. स्वस्तात पाहिजे तर. कप्स वगैरे घेतले. ही कॅप घेतली एक, म्हणजे आर्मीचे शॉपिंग थोडंसं आहे. ग्लव्स, कॅप वगैरे तर ते घेतले आम्ही. थंडीवर पोरण आमच्या नाश्ता वगैरे करून झाला आमचा. तर आता खूप थंडी वाढले. सगळ्यांनी जॅकेट वगैरे, ग्लोव्स वगैरे घेतले. बच्चांनी तर आमच्या कॅप बी पाहते, उडी घातले. ऑलमोस्ट किती 14 डिग्री काय टेम्परेचर? 13 डिग्री टेम्परेचर आहे. खूप थंडी आहे. पाऊस पण पडायला चालू झाला. त्याच्यामुळे तसं अजून टेम्परेचर डाऊन होईल. जशी संध्याकाळ होईल तसं अजून टेम्परेचर डाऊन होईल. आणि आज आमचा स्टे पण इकडेच आहे. आत्ताचे 3 वाजलेत आणि संध्याकाळी किती झालं टेम्परेचर माहिती नाही. कालचा टेम्परेचर इकडचा 6 होता. आज कितीपर्यंत जाईल माहिती नाही. तर बघूया, दाखवतो तुम्हाला कसं आहे आजचा. आजचा जो आमचा सेकंड टाइम पास चेक झाला होता. आता नाश्ता केल्यानंतर हा एक पुढे 100 मीटरवर एक अशी चेकपोस्ट आहे. इथंही आपला तो पास चेक केला जातो आणि मग वर सोडला जातो आपल्याला.
ब्रिजावर हा समोर हा ओम पर्वत. या दुकानच्या आतमध्ये ढाकलेला आहे. तिथे आपलं आता त्याच्या समोरच हे लास्ट चेकपोस्ट आहे इंडियाचं. चायना तिब्बत बॉर्डर आणि इंडिया बॉर्डर. त्या लास्ट कॅम्प मध्ये आमच्या एक मित्रामुळे आम्हाला राहण्याची सोय झालेली आहे आर्मी बेस कॅम्प मध्ये. आता जस्ट आम्ही आर्मी कॉटेजमध्ये आलो. इथं आमची अशी राहण्याची सोय आहे. हे आर्मीचे इग्लो आहेत आणि अशा प्रकारे आमचा रूम आहे. हा सगळ्यांना एकत्रच रूम असा रूम असणार आहे. आणि इकडे राहण्याचं एकच हे आहे, म्हणजे बेनिफिट हे आहे का डायरेक्ट ओम परत आपल्याला एक समोर जो दिसेल. समोर जो धुका आहे ना, धुका काल संध्याकाळ आपल्या जो धुका आहे ना होऊन जाईल. तोच ओम पर्वत आहे तिकडे. लकीली जर आता धुका निघाला ना तर आता पण दिसेल. तर आताही दिसेल. आर्मी कॉटेज मध्ये आम्ही राहिलो आता. याच्या आधी पण खूप वेळा आरपी कॉटेजमध्ये राहिले. आमचे मित्र आहेत, त्यांची कृपा आहे आमच्यावर. त्यांच्यामुळेच आम्हाला ही संधी भेटते दरवेळी आर्मी कॉटेजमध्ये राहायची. जवळजवळ 4-5 वेळा मी रोड ट्रिपला आल्यानंतर आर्मी कॉटेजमध्ये राहिलो का मॅम. येस भरपूर वेळेला आम्ही राहिलो. खूप चांगले अनुभव. आणि जेवण पण सर्व त्यांचे म्हणजे खूप चांगले आम्हाला ट्रीटमेंट भेटते. आणि लास्ट म्हणजे आम्हाला बाउंड्री पर्यंत आम्हाला जायला भेटतो. आता इथून ही आम्ही आहोत जी शेवटचा चेकपोस्ट आहे. इथून पुढे तो आहे ना, तो एरिया तो चायना आहे. चायना आणि उद्या चायना बॉर्डर पर्यंत पण जायला भेटणार आहे. उद्या चायना बॉर्डर सुद्धा चायना पण दिसेल. कैलास पर्वत बघायला. मस्त शेकोटीचा आनंद घेताना तो प्रमोद भाई. बरं वाटतं ना बाबा शेकोटी. जाम बरं वाटतं शेकोटी. पूर्ण असे एकदम घरातलेलं होतं ना. चांगली. हा आहे त्रिशूल आणि याच्या पुढे हा मंदिर आहे शंकराचा. आणि हा मंदिर आणि या मंदिरासमोरच हा कैलास पर्वत आहे. सॉरी कैलास पर्वत नाही, ओम पर्वत. इथं तर ओमची छबी दिसते. आणि याचं चालतं म्हणून पूर्ण सांस फुल रही है मेरी. श्वास त्रास होत आहे. ऑक्सिजनची कमी आहे. मी जवळजवळ आता 15,000 फुटावर वर जातो. रितेश काय 15,000 फुट ना रितेश? रितेश किती? 14,500. आर्मी कॉटेजमध्ये राहायला होतो आम्ही. आर्मीवाल्यांनी आमची जेवणाची सोय केलेली आहे 14,000 फुटावर. याच्यामध्ये आहे राईस गरम गरम. याच्यामध्ये आहे डाळ कशी वाफा निघतात गरम गरम. याच्यामध्ये आहे सोयाबीन बटाट्याची भाजी. आणि याच्यामध्ये काय आहे चपात्या, पापड, लोणचा. आणि आम्ही जेवतोय. आणि एवढे दिवस जर नॉनव्हेज खाऊन आज जर चांगला जेवण भेटलं आहे. मजा येते जावं. मी तर जेवत ना घेतलं जेवण. बघू नंतर जेवल्यावर कसं वाटतं सांगेन तुम्हाला मी. तत्पूर्वी तर टेम्परेचर 1 डिग्री टेम्परेचर आहे. 1 डिग्री. आता जस्ट जेवण वगैरे झालं आमचं. तर आता सकाळी 5 वाजता उठायचं आम्हाला. तर सगळे झोपण्याच्या तयारीत येतात. ऑलमोस्ट सगळ्यांना जेवण पण झालं. हे वाजले किती आता रितेश? 8 अजून 21 मिनिटं. 8 वाजून 21 मिनिटं झाले. रोज आम्ही 1ला 2ला झोपायचो. आता 8:30 वाजता झोपायला तयारी झाली आम्ही. आणि आता टेम्परेचर पण आहे 0. मग असे एक होता आता 0 झालाय. तर बोला रात्री -मध्ये जातो टेम्परेचर. सगळ्यांची हवा टायर्ड झाली आता. तेच आम्हाला सकाळी लवकर उठायचं परत. बायकांना माहिती नाही. बायकांना फॅमिली आणि आमच्या फॅमिलीला माहिती नाही की इथं आम्ही आहोत आणि त्यांना नेटवर्क नाहीये. ते आता 2 दिवस झोपणार नाही. तत्पूर्वी या ब्लॉगला इथेच एंड करतो. आधी कैलासचं आपलं ओम पर्वतचं आमचं दर्शन झालं नाही आहे. ओम पर्वतचं दर्शन आमचं सकाळी पहाटे होईल. तर तो दर्शन उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये टाकेन. तत्पूर्वी आता इथपर्यंत ओम पर्वतपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तुम्हाला दाखवला आहे. कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटू उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये.